पहिला चेंडू बुंद्यात टाकलेला बॉल डॉट बॉल न सुरुवात प्रामुख्याने आपण पाहतो. अलॉंग द ग्राउंड खेळलेला जमीन लगा समांतर फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. थोडीशी गडबड परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळते. प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिले. हायेस्ट टोटलचा आकडा मित्रांनो खरं तर प्रत्येक दिवसानंतर तो वाढत वाढत गेला. 91 त्यानंतर 94 99 104 आणि 118 सर्वाधिक टोटल या क्रीडांगणावरती या कासरसई करंडकामध्ये तुम्ही पाहू शकाल. रॉयल सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या नावावरती आहे. तोच संघ आता मैदानावरती फलंदाजी करणार आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार. ओमकार पुन्हा एकदा अखो टप्प्याचा बॉल होता हुक केलाय आणि इकडे बुक केला. 4 धावा सिकंदर भोसले एसबी यांच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावा. दरम्यानच्या काळामध्ये स्पर्धेच्या निमित्तानं तेजस भाऊ मसूरकर आणि ऋतिक भाऊ थोरवे यांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक स्वागत. परत एकदा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले आपल्याला थोडक्यात पाहायला मिळाला असता परंतु धावा येऊ द्यात कशा येऊ द्यात तिकडे चौकार येतोय. यस 4 धावा आणि या 4 धावा संघाचा दावफल देखील पुढे घेऊन जाणार आहे. प्रॉमिसिंग कनेक्शन जरूर झालं नाही मैदानावरती प्रॉपर. पण आता खरं तर इरादा होता की डीप लॉंग लेग मध्ये चेंडू खेळायचा परंतु चेंडू खरं तर सुसाट वेगानं थेट लॉंग स्टॉप मध्ये गेला आणि या चेंडूवरती देखील मिळालाय चौकार. लगातार 2 चेंडूवरती 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच धावफलकावरती अपडेटेड स्कोर कार्ड 9 धावा. इथे अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू मैदानामध्ये निर्धाव आलाय. ओमकार भिलारे प्रत्येक मॅच मध्ये ओमकार भिलारे यांची गोलंदाजी कमालीची राहिले. धावा जरूर थोड्याफार खर्च केल्यात परंतु विकेट मिळवलाय. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये आपण तेच पाहतो मित्रांनो की टॉप ऑर्डरचे जे फलंदाज असतात त्यांच्या विकेट घेणं अत्यंत गरजेचं आणि मैदानावरती त्या विकेट्स मिळवलेल्या आहेत. दरम्यान आता समोर सिकंदर भोसले दिवसभरामध्ये जो फॉर्म दाखवलेला आहे तो फॉर्म या सामन्यामध्ये कंटिन्यू ठेवायचा आहे. जरूर पहिल्या सामन्यामध्ये थोडेसे कमी धावा त्यांच्या बॅटमधून परंतु त्यानंतर ऋतुराज सोबत केलेली ती 118 धावेंची भागीदारी मैदानावरती आपण पाहतोय. एक अबाधित टार्गेट राहील दिवसेंदिवस या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणावरती. दरम्यान षटक संपलंय पहिलं आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा संख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटचं देव मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर 10 प्रामुख्यानं धावफलकावरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरं तर 10 अंक सचिन तेंडुलकर सरांनी भरपूर प्रसिद्ध केला. 24 एप्रिल हा त्यांचा खरं तर जन्मदिवस. 10 अंक निवडण्याचं विशेष कारण नक्कीच अनेक इंटरव्ह्यूज मध्ये खरं तर त्यांच्या माध्यमातून सांगितण्यात आलं. 24 2 + 4 आणि एप्रिलचा 4 अशा 3 अंकांची बेरीज 10 येते आणि त्यानंतर तो 10 आकडा खरं तर त्यांनी निश्चितच निवडला आणि तो 10 अंक जगभरामध्ये क्रिकेटमध्ये प्रसिद्ध केला. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर सरांना खरं तर आपण पाहिला भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं. दरम्यान ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल डॉट येतोय निर्धाव येतोय. पहिल्या षटकामध्ये ओमकार दुसऱ्या षटकामध्ये अमित. दरम्यान इथे तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग टीमनं वाईड साठी तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. अनफिल्ड पंचांच्या दृष्टिकोनातून हा चेंडू योग्य होता परंतु नक्कीच नॉट स्ट्रायकिंग एंड वरतून ऋतुराजला जरूर वाटते की चेंडू भरपूर दूर आहे. सिकंदर यांनी ऋतुराज या दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय आखो मे इशारा हवा आणि त्यानंतर मैदानावरती ऋतुराज यांनी सांगितलं की नक्कीच आपण इथे DRSचा वापर करूयात. पाहूया काय निर्णय तिसऱ्या पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. महेश जाधव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. प्री क्वार्टर नंबर 2 4 षटकांची लढत मैदानावरती प्रामुख्याने आपण पाहतो. या 4 षटकांच्या लढतीमध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये मित्रांनो जवळपास 65 पर्यंत धावफलक गेलं परंतु त्या धावा चेस होताना पाहायला मिळाल्यात. फेअर डिलिव्हरी पण त्या ठिकाणी कळवतात. रिव्ह्यू मात्र आता इथे अनसक्सेसफुल होताना जो पाहायला मिळतोय. या डावासाठी आता बॅटिंग टीमला रिव्ह्यू नसणार आहे परंतु मैदानावरती आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. धावा संख्या नक्कीच इथे षटक क्रमांक 2 सुरू असताना अमित कांबळे उर्दू विकेट समार आडव्या बॅटनं पुल केलाय आणि हा चेंडू गुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
षटकार 6 धावा. सोळा धावा. षटक मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा प्रगतीपथावरती असताना याही वेळेला गॅप मध्ये खेळलेला फटका, परंतु डीपला क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय ऋषी चेंडूच्या मागे आलेत. एक धाव मिळते आणि एका धावेसोबतच टीमची धावा संख्या देखील पुढे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांच्या लढतीमध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये धावा संख्या 10 पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 मध्ये अमितची गोलंदाजी आपल्याला जे निश्चित या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीच्या काही चेंडूवरती सिकंदर यांना थांबून ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु त्यानंतर खेळलेला तो एक सुंदर बिग हिट षटकार आणि त्यानंतर एक धाव. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहे. ऋतुराज करेकर साठी क्षेत्ररक्षण सजावट तुम्ही पाहू शकाल. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ, तर डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. जमीन लगेच समांतर खेळलेला फटका वाईडिश लॉंग ऑनचे फिल्डर चेंडूच्या मागे आलेत. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या त्याच अनोख्या अंदाजामध्ये फटकेबाजी करताना, बॅटिंग करताना ऋतुराज करेकरचा फॉर्म मैदानावरती नक्कीच आपल्याला बॅक इन फॉर्म तो पाहायला मिळालाय. प्रामुख्याने कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर चषक जांबे या स्पर्धेमध्ये विशेष ऋतुराज यांना आपण पुन्हा या हंगामामध्ये चमकताना पाहिलं आणि तिथून निश्चितच त्यानंतरच्या पुढच्या स्पर्धांमध्ये देखील ऋतुराजचा खेळ कमालीचा राहिलाय. या स्पर्धेतील हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर देखील ऋतुराज करेकरच्या नावावरती आहेत. 77 धावींची खेळी, नॉट आउट तो विक्रम मैदानावरती आपण पाहतोय. जे संघ येत आहेत, जे खेळाडू येत आहेत, ते अनोखे रेकॉर्ड्स आपल्या नावावरती करतात. त्यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर नो बॉलचा इशारा. यस, इट्स अ नो बॉल. आणि यानंतर पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. षटक दुसऱ्या क्रमांकाचं सुरू असताना थोडंसं लांबलेलं षटक मैदानावरती आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस शॉर्ट पिच बॉल, त्यावरती फटका खेळला जोरदार, स्क्वेअर लेगला फिल्डर. एकच धाव असेल, फ्री हिटचा बॉल होता. एक धाव आणि हॅलो चेक. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 12 चेंडूंमध्ये 20 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला त्याच्या पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ जो मैदानामध्ये बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 झाल्यात, परंतु पुढच्या 2 षटकांमध्ये 20 पेक्षा अधिक कशा येतील यासाठी प्रयत्न मैदानावरती नक्कीच लवळे संघाकडून प्रामुख्याने सिकंदर भोसले आणि ऋतुराज करेकर या जोडीला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी करावे लागणार आहेत. 2 ओव्हरमध्ये 20, षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर 37 समीर सज्ज होताना गोलंदाजीच्या मार्क वरती पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक फलंदाजांनी खरंतर जबरदस्त विक्रम, जबरदस्त रेकॉर्ड्स केलेले आहेत, परंतु काही गोलंदाज देखील कमालीची षटकं हाताळताना पाहायला मिळालेले आहेत. अनेक बॉलर्सनी मेडन ओव्हर देखील टाकलेले आहेत. अमरदास भाऊ बिनताडे यांचं आगमन प्रामुख्याने या ठिकाणी होते. भाऊंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. समीर कांबळेचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला, त्यावरती सिंगल येते आणि या सिंगल सोबतच धावफलकावरती 21 धावा. पहिल्या खरंतर 12 चेंडूंपैकी तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, मैदानावरती ऋतुराज करेकरच्या वाटेला जास्तीचे चेंडू आले नाहीत. सिकंदर यांच्याकडे अधिकची स्ट्राईक पाहायला मिळाली, त्यांनी 18 रन्स बनवल्यात. दुसऱ्या बाजूला ऋतुराज देखील 3 चेंडूंमध्ये 2 धावांवरती खेळतायत. आता यावेळेस गुड गा टेकवत हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल जातोय फाईन लेगला.
आणि तिकडे कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ मैदानावरती प्रथमतः फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब संघानं नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय तिथे प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 21 धावफलकावरती षटकार चौकार थांबलेले आहेत आणि आता मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय त्या षटकार चौकारांची वारंवारता वाढवावी लागेल. कासरसाई करंडकामध्ये आव्हान टिकवायचंय त्यासाठी बिगिट तर करावा लागेल. बॉल हवेत फटका फसलाय स्वतः गोलंदाज समीर कांबळे परंतु झेल मिस झाला आणि त्यानंतर प्राप्त होते ती एक सिंगल. या सिंगल सोबत धावफलक 22 धावा. षटक तिसऱ्या क्रमांकाचं जे प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 22 अंकावरती धावफलक पोहोचताना पाहायला मिळते. एकंदर यांच्या बॅटमधून काही चांगले फटके देखील आलेत परंतु मैदानावरती ती डॉट बॉलची संख्या वाढलेली आहे. स्ट्राईक रेट थोडासा घटतोय. तो स्ट्राईक रेट आता वाढवण्यासाठी SB सिकंदर भोसले यांना मैदानावरती पुढच्या चेंडूंवरती आक्रमण हे करावं लागेल. दरम्यान समीर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. तो गतीचं मिश्रण करतोय. कधी थोडासा वेगवान चेंडू तर कधी थोडासा धीम्या गतीचा बॉल. पाठची इनसाइड एज घेऊन चेंडू जागेवरती स्थिरावलाय. चेंडू आला डॉट. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो यावेळेस बॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न परत एकदा डावेष्टीच्या बराचसा दूर वरतून आलेला हा चेंडू होता. त्यावरती नक्कीच पंच कळवत आहेत वाईड बॉल आहे. वाईड +1 प्राप्त होते ती वाईड +2 अर्थातच 2 वाईड +1 माफ करा वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा. षटक इथे तिसऱ्या क्रमांकाचं सुरू असताना समीर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी मैदानावरती केली. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज तयार पुन्हा एकदा समीर. हो याही वेळेला प्लॅन मिस. ऋतुराज करेकर निराश करतोय या सामन्यामध्ये. 24 धावा धावफलकावरती 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय इथे तिसऱ्या क्रमांकाचा बरीदेवतावरती असताना एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. 5 चेंडूवरती केवळ 4 धावा आल्यात. गोलंदाजी समीर कांबळेने मात्र इथे कमालीची केली. शेवटच्या बॉलवरती कुठल्या पद्धतीने धावेसाठी प्रयत्न केलेला नाहीये. 2 ओव्हरमध्ये धावा होत्या. 20-3 षटकांमध्ये धावफलक आहे 24. आता शेवटचे 6 चेंडू अंतिम 6 बॉल टाकण्यासाठी पाहूया कुठला गोलंदाज येईल डेथ ओव्हर मध्ये. तर 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 24. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकाला होईल सुरुवात आणि गोलंदाजी मार्क वरती आशिष उर्फ बाळा कांबळे गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळतात. अनुभवी गोलंदाज आहेत या संघातील आशिष. त्या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला रॉयल सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन या संघाचा मजबूत कणा सिकंदर यांच्यासाठी हा चेंडू उजव्या बराचसा बाहेर. वाईट बॉलचा इशारा. रीच पासून भरपूर दूर होता. सोडून दिला बॉल आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये या चेंडूवरती एक अतिरिक्त धाव जी नक्कीच प्राप्त होते. धावफलक 25 या अंकावरती पोहोचताना मैदानामध्ये आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 सिकंदर. यावेळेस सोडवलाय बॉल. डाऊन द ग्राउंड केलेला हा प्रहार आउट ऑफ द ग्राउंड. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. इट्स अ सिक्सर. 6 रन. यस थँक्यू डीजे. त्या ठिकाणी रुपेशदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन वांजळे माळेगाव संघाचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. तर सागरभाऊ शितोळे आणि अमरदास भाऊ भिंताडे यांना विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी समोर यायचे. दरम्यान जावे बॅट. पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला उंच उंच आणि तितकाच लांब
तो चंद्रमान नभात, चेंडू गेलाय ढगात, सलगचा दुसरा षटकार. सिकंदर भोसले ऑन फायर. लागोपाठ दोन चेंडूवरती आलेले दोन षटकार. धावफलकावरती धाव आहेत त्या 37. बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, हीरा दे है फौलादी, हिम्मत हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने, आज चले है हम. शरीराचा वेध घेणारा चेंडू, त्यावरती मिळते एक धाव आणि या एका धावेनं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 38. सलगच्या दोन चेंडूवरती खेळलेले दोन षटकार आणि त्यानंतर लेग बायची एक धाव. धावफलक आपण पाहतोय पुढे जाते 38 या अंकावरती. तर या ठिकाणी सन्मान होईल किरण भाऊ येनपुर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा विशेष सन्मान प्रामुख्यानं कसरसाई करंडक आणि मुळशी सम्राटच्या वतीनं. तर 38 धावा धावफलकावरती. लास्ट ओव्हर आशिष यांचा यावेळेसचा बॉल. ऋतुराज मिस होत आहेत आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस करतायत कारण स्ट्राईक सिकंदर यांच्याकडे ठेवायची. अडोतीस धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिले तर आपण पाहतोय नक्कीच जे दोन सलामीवीर फलंदाज होते ते पार्टनरशिप आता ब्रेक झाले, परंतु पुढचे दोन चेंडू आणि पुढच्या दोन चेंडूवरती जर दोन मोठे फटके आले तर 50 पर्यंत पोहोचू शकतात आणि 4 षटकांमध्ये 50 धावा मोठा स्कोर या मैदानावरती बनू शकतो. दरम्यान इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय, बुंद्यात टाकलेला बॉल डॉट आलाय. धावफलकावरती धाव आहेत त्या 38. आशिष कांबळे अनुभव या खेळाडूकडे प्रचंड आहे. सलगचे दोन षटकार आल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा ऋतुराजसाठी आणखीन एक चांगला बॉल, सिकंदर याच्यासाठी आणखीन एक डॉट बॉल. तर धावफलकावरती धाव आहेत त्या 38. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. खराब चेंडू टाकला, फुल टॉस होता, थोडासा उशिरा पिक झाला, स्क्वेअर लेगला खेळला, क्षेत्ररक्षक होते, एक धाव आली. दुसऱ्या धावेसाठी पलायन केलंय, रनआउटचा चान्स. पंचांचं बोट जाईल आकाशाकडे आणि तिकडे नक्कीच आपण पाहतोय ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत ओव्हर द वेस्ट बीमर साठी. तर अंपायरला रेफर केलेला आहे. 38 धावा तर धावफलकावरती आहेत. या चेंडूवरती धावून घेतलेली एक धाव. हा बॉल योग्य आहे की अयोग्य हे तिसरे पंच आपल्यापर्यंत पोहोचवतील. शरीराच्या दिशेने आलेला फुलटॉस बॉल. एक फलंदाज बाद. 38 धावा धावफलकावरती. एवढं चालू. 38 रन, लॉस ऑफ 1. चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना नक्कीच आपण पाहतोय तिथे चेक केले जात आहे. थर्ड अंपायर महेश जाधव सर थोडेसे बिझी होतील आणि आता योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या चेंडूवरती एक धाव मिळते. 39 बनल्या गेल्या 40 धावेंचा 140 रन इज अ टार्गेट. चला दुसऱ्या डावाला ठिकाणी सुरुवात आपण लगेचच मैदानावरती करणार आहोत. थोडीशी घाई करायची. 39 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 40 धावेंचं आव्हान आहे. 11 वाजून गेले त्यामुळे आपण थोडासा जो साऊंडचा आवाज आहे तो कमी ठेवलेला आहे. अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब विरुद्ध रॉयल सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन लवळे अशी लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या लढतीमध्ये आता नक्कीच दुसरा डाव सुरू होईल. सेकंड इनिंगला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 40 धावेंचं आव्हान. अंडर लाईट्स खेळत असताना हे आव्हान देखील ही मॅच देखील टाईट होऊ शकते. तर या
येस, उद्या मित्रांनो खरं तर क्वार्टर फायनलच्या ज्या मॅचेस पहिले बाकी आहेत त्या अगोदर आपण घेणार आहोत. रायझिंग स्टार विरुद्ध गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे अशी पहिली क्वार्टर फायनल ठीक 2 वाजता आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आलेली आहे. ती मॅच ठीक 2 वाजता सुरू होईल. ते नियोजित वेळापत्रक आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. सेकंड क्वार्टर फायनल मांडुस्की वॉरियर्स दिवड विरुद्ध प्रथमेश बोर अक्षय स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे अशी सेकंड क्वार्टर फायनल होईल. त्यानंतर लॉट्स होतील आणि निश्चितच पुढच्या नियोजित तर जावे मैदानावर दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. बंटी लांडगे आणि दुसऱ्या बाजूला अमित कांबळे ही जोडी दाखल होते. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. 24 चेंडूंमध्ये 40 धावांचं आव्हान. हे आव्हान नक्कीच आपण पाहतोय. या धावा रोखण्यासाठी नक्कीच मैदानावरती रॉयल सरपंच निलेश भाऊ गावडे स्पोर्ट फाउंडेशन लवळे संघाकडून 11 धुरंधर योद्धे उतरले आहेत. दुसऱ्या बाजूने नक्कीच विश्वासू फलंदाज म्हणून ज्यांची ओळख अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब संघाचे नक्कीच आपण पाहतोय की 2 सलामीवीर आघाडीचे फलंदाज आपल्याला मुळशी तालुक्याचा फरदीन म्हणून ज्याची ओळख तो बंटी लांडगे. दुसऱ्या बाजूला अमित कांबळे आणि पहिल्या ओव्हरसाठी जितेंद्र काशिलकर अर्थात जेके तयार होत आहे. 24 बॉल 40 धावा. लेट्स प्ले. फंचांचा इशारा. चला खेळूया. डावाला सुरुवात. पहिलं षटक ऑन साइड स्क्वेअर लेगला आणि वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर. हो, पहिलाच बॉल फुल ऑफ लेंथ. फार जोरात बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जितेंद्र आपला अनुभव वापरतायत आणि या सामन्यामध्ये मित्रांनो पॉवर प्लेचं पहिलं षटक हे निर्णायक राहणार आहे. या षटकामध्ये जर धावा अधिकच्या आल्या तर फलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय डॉमिनेट करताना पाहायला मिळू शकतो. पॉइंटला खेळलेला हा चेंडू थोडीशी चुकी झाली आणि त्यानंतर मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवरती निश्चितच प्राप्त होताना पाहायला मिळतात. जरी या युवा खेळाडूकडून चुका झाल्या तरी मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय कुठल्याही पद्धतीमध्ये त्याचे नक्कीच आपण पाहतोय निराशा व्यक्त केली जात नाही, राग व्यक्त केला जात नाही. ठाऊक आहे हे नवीन नवे खेळाडू आहेत ते. ओ, यावेळेस बंटी बॉल परफेक्ट मिडल तर झाला परंतु जास्त उंच गेलाय. लांबी कमी होती आणि चेंडूच्या खाली आले थारके. ऋतुराज करेकर पकडतायत झेल. फलंदाज बंटी लांडगेचा संपलाय खेळ. विकेट. कमी ठेवा. 2 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक इथे आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जो विकेट अपेक्षित होता ना मित्रांनो तो विकेट लवळे संघाला मिळालेला आहे. बंटी लांडगे आउट झालाय परंतु आता नक्कीच तिसऱ्या क्रमांकावरती तिथे फलंदाज ओमकार भिलारे दाखल होत आहेत. ओमकार भिलारे उर्फ नाना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 2 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अवेसचा बॉल पंच केलाय. कव्हर्सला फिल्डर. वा, पकडलाय झेल. सांगितलं मित्रांनो 40 धावा देखील या खेळपट्टीवरती 4 षटकांमध्ये आव्हानात्मक बनू शकतात. सुंदर कॅच आणि मैदानामध्ये ओमकार बॅक टू दी डगआउट. खातं उघडलेलं नाहीये. तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. थँक्यू डीजे. 2
धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झाले. चला विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज ताबडतोब मैदानामध्ये या. 2 धावा धावफलकावर त्यात पहिल्या षटकामध्ये जितेंद्र काशिलकर जे की आपला अनुभव दाखवत आहेत आणि काय सुंदर खेळ मैदानावरती. दरम्यान शंकर सुतार न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये येऊन होताना आपल्याला पाहायला मिळतात. अगोदरच्या सामन्यांसाठी नक्कीच शंकर सुतार मॅच साठी उपस्थित जरूर नव्हते, परंतु आता हा निर्णायक सामना आहे, सामन्यासाठी आलेले आहेत. पाहूया काय इम्पॅक्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण संघ अडचणीत आहे. बंटी लांडगेची विकेट गेली, ओमकार भिलारे देखील बाद झालेत. त्यामुळे आता इथून पुढे मॅच घेऊन खेळावं लागेल शंकर सुतार यांना. अनुभवी खेळाडू आहेत, मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवणारे खरं तर हे खेळाडू आहेत. दरम्यान जे के ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल पाहूया कासरसाईकरण करतील पहिली हॅट्रिक. ओ कॅच ची संधी होती, हॅट्रिक ची संधी होती आणि मैदानावरती तिथे कॅच मिस झालाय. झेल निसटलाय, त्यानंतर मिळते 1 धाव आणि या एका धावेसोबतच धाव फलक जाईल पुढे. स्कोर कार्डवरती 3 धावा. जितेंद्र कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. फलंदाजांना पूर्णपणे खेळपट्टीवरती रोखून ठेवण्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरताना पाहायला मिळतं. कुठल्या प्रकारे षटकार किंवा चौकार नाहीये. त्यांच्या मागे विकेट किपर संघनायक सिकंदर विकेटच्या क्लोज उभे आहेत. बॅटरला फुटवर करू द्यायचं नाहीये. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑनला क्लिअर केलं, परंतु फिल्डर लॉंग ऑन मध्ये तिकडे नक्कीच आपण पाहतोय सेट केलेले आहेत. पॉवर प्लेचे जे 2 फिल्डर मिड विकेट आणि लॉंग ऑनला असताना चेंडू लॉंग ऑनला खेळला. 1 धाव मिळाली. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धाव फलक आपण पाहतोय 4 धावा, 2 फलंदाज बाद. मॅच आली 18 चेंडू 36 वरती. पहिल्याच षटकामध्ये मित्रांनो मी चर्चा केली की या षटकामध्ये या सामन्याचं जवळपास समीकरण नक्कीच आपण पाहतोय स्पष्ट होऊ शकतं. धावा जर आल्या तर बॅटिंग टीमचं वर्चस्व, परंतु विकेट्स आल्या, धावा कमी आल्यात. त्यामुळे या सामन्यामध्ये आता नक्कीच गोलंदाजी करणारा संघ देखील सांगतोय की कमी धावा आहेत परंतु लढण्यासाठी पुरेशा आहेत. 18 बॉल मध्ये 36 ची आवश्यकता. शंकर सुतार, अमित कांबळे, अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब संघाकडे हा सामना घेऊन जातील का, की दुसऱ्या बाजूला सरपंच निलेश उर्फ शंभू गावडे, स्पोर्ट फाउंडेशन लवळे हा संघ मैदानावरती या सामन्यामध्ये धावा डिफेंड करेल. पाहूया काय घडेल काय बिघडेल. 18 बॉल मध्ये 36. ओव्हर नंबर 2 साठी येतात सिकंदर भोसले. बोथ एंड्स खेळले जात आहेत. हिल एंड कडून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सिकंदर सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये जे के कमालीची गोलंदाजी, परंतु आता अमित आणि शंकर सुतार या अगोदरच्या सामन्यामध्ये अमित कांबळे बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती करतर ते सामनावीर ठरलेले आहेत. पाहूया आता या महत्वपूर्ण मॅच मध्ये अमित कांबळे विजयाचा शिलेदार ठरेल का. यस, पहिलाच बॉल उडवला हवेत डीप मिड विकेटला. बॉल जातोय सीमा रेषा पार, येतोय खणखणी षटकार. दहा धावा धावफलकावरती आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार. रेटा मोर यावेळेस चेंडू उडवला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले तो पुन्हा एकदा चान्स मिस झालाय. झेल निसटलाय, डायरेक्ट हिट झाली, परंतु फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सेफ आहे. या चेंडूवरती प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. या अगोदरचा सामना मित्रांनो तुम्ही पाहिला असेल, रुपेशदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन वांजळे माळेगाव संघाला फिल्डिंगच्या चुकांमुळे खरं तर त्या सामन्यामध्ये पराभव आला. मुख्यच्या क्षणी सुटलेला झेल आणि त्यानंतर आकाश खरातच्या बॅटमधून आलेल्या त्या महत्वपूर्ण धावा. हो वेगवान बॉल आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू आलाय डॉट. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. 15 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 28 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. 15 चेंडू 28 धावा. धावफलकावरती 12. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. विजलास जरी आज तुझी कहाणी अजून संपली नाही, हे पडणं तर क्षणिक आहे, परंतु तुझी जिद्द अजून संपली नाही. आज त्या जिद्दीच्या जोरावरती लढाई मैदानावरती लढायची. 15 मध्ये 28 असताना बॅटच्या पुढे बॉल दिला, हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर डोक्यावरतून बॉल सीमा पार, येतोय षटकार. 6 धावा. मान्यवरांचं आगमन प्रामुख्यानं आपण मुख्य व्यासपीठावरती पाहू शकाल. या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रामुख्यानं मित्रांनो कासारसाई करंडक यशस्वी होण्यापाठीमागे अनेक चेहरे आहेत आणि त्यातीलच प्रामुख्यानं एक महत्वपूर्ण चेहरा ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. आदरणीय उद्योजक गणेश भाऊ शेडगे प्रामुख्यानं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी कासारसाई करंडक मुळशी सम्राट कासारसाईच्या वतीने मनापासून स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून बॉल आणि श्रम सौजन्य उद्योजक शरदजी शेडगे साहेब उपस्थित झालेले आहेत.
त्यांचंही मनापासून स्वागत. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी त्यांच्या माध्यमातून विशेष पारितोषिक आहे. तेजस भाऊ बुरुंगले देखील उपस्थित झालेले आहेत. आदरणीय रोहिदास भाऊ पन्हाळे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. आलेल्या मान्यवरांचं मनापासून स्वागत. आणि नक्कीच धावफलक आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड वरती धाव आहेत त्या 18. षटकारानंतर पुन्हा एकदा सिकंदर यांचा चांगला बॉल. फलंदाजाचा स्टान्स ओळखला, रीड केलं की बॅटर थोडासा पावलांचा वापर करण्याच्या प्रयत्नामध्ये वेग काढून घेतला. पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर. बॉल हवेत. लॉंग ऑफला फिल्डर झेल पकडलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये अमित कांबळे देखील झालाय बाद. चांगला लय मध्ये वाटत होता, मॅच घेऊन तो खेळत होता, परंतु समोर सिकंदर भोसले ट्रॅक मध्ये तो अडकलाय. कमी गतीचा बॉल बॅटच्या पुढे दिला, अटॅक करण्याचं आमंत्रण दिलं, परंतु सरळ बॅट न खेळेल तो फटका जाऊन विसावला ऋतुराज करेकरच्या हातामध्ये. आणि मैदानाच्या आतमध्ये मिळाली विकेट. फलंदाज होत आहेत बाद. 2 ओव्हर पूर्ण. धावफलकावरती धाव आहेत त्या 18. आता 12 बॉल मध्ये 22 धावा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक क्रीडा शौकीन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रामुख्यानं कुळवण क्रिकेट क्लब संघाचे संघनायक सुमित भाऊ घावरे देखील या कासरसाई करंडक अशी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. क्रिक लाईव्ह स्पोर्ट या युट्यूब वाहिनीवरती त्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही कासरसाई करंडक मध्ये मनापासून स्वागत. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील त्यांनी मुळशी सम्राट कासरसाई अक्षय भाऊ आणि त्यांच्या टीमला दिलेल्या आहेत. त्यांचंही मनापासून आभार. दरम्यान 2 षटकं संपली. धावफलकावरती 18. 12 बॉल मध्ये 22 बनवायच्यात. नवीन फलंदाज न्यू बॅटर वैभव गायकवाड जो मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सिकंदर भोसले यांचा विश्वासू गोलंदाज. वय कमी परंतु जिद्द फार मोठी. चिकाटी नक्कीच या खेळाडूकडे. ओमकार टकले गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. आणि मैदानावरती या हंगामामध्ये मित्रांनो आपण पाहिलं खरं तर बौद्धन करंडकापासून नक्कीच या नवनवीन चेहऱ्यांना आपण मैदानावरती येताना पाहिलं. बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो आत्मसात करताना पाहिलं. आणि अनुकरण नक्कीच सिनियर खेळाडूंचं आणि संघातील नक्कीच आपण पाहतोय ऐकून खेळाडूंचं अनुकरण करून त्यांचा देखील खेळ आता इथे डेव्हलप होतोय. मॅच आता आली 12 बॉल 22 वरती. ओमकार टकलेच्या हातामध्ये चेंडू. धावफलकावरती धाव आहेत त्या 18. गोलंदाज तयार होत आहेत ओमकार. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय पाथर्डी गावचे माजी सरपंच विठ्ठल भाऊ आढळे आणि करण शेठ झोरे प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. यावेळेसचा चेंडू उडवला हवेत. शंकर सुतार यांचा वार. बॉल सीमारेषा पार. डीप मिड विकेट फोडलाय आणि वसूल केलाय एक खणखणीत षटकार. ग्रामस्थ कासरसई आणि मुळशी सम्राट कासरसई यांचे बहारदार आयोजन आपण पाहतोय. धावफलकावरती धावा 24. कासरसई करंडकी स्पर्धा. शंकर सुतार परत एकदा. अजून एक बिग हिट. याही वेळेला देख घुमा के अफलातून अप्रतिम. एक जबरदस्त हिट. याही वेळेला षटकार. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. शंकर सुतार पहिल्या सामन्यांसाठी ते उपस्थित नव्हते. ज्यावेळेस ते खेळपट्टीवरती मैदानावरती आले त्यावेळेस उल्लेख केला की त्यांच्या माध्यमातून इम्पॅक्टफुल इनिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार का. त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. षटक क्रमांक 3 मध्ये सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. ओमकार थोडस आपण पाहतो नक्कीच इथे प्रेशर मध्ये आहे परंतु त्याच्याकडे देखील क्षमता आहे अचूक चेंडू हाताळण्याची. विकेट टेकर डिलिव्हरी टाकण्याची. रनआउटचा चान्स आणि प्राप्त होत आहेत त्या 2. या 2 धावेसोबत धावफलक जाते पुढे 32. 9 चेंडूंमध्ये 8 धावेंची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आपण पाहणार आहोत. कासरसई करंडक डे नाईट हे फॉर्मॅट. 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमध्ये एक थरारक सामना. पुन्हा एकदा बिग हिट. आणि आता या षटकारानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा दरवाजा नक्कीच उघड करण्यासाठी प्रयत्न झालेला आहे. षटकार आलाय. धावफलकावरती धाव आहेत त्या 38. 8 चेंडूंमध्ये 2 धावेंची आवश्यकता. वाटचाल होते विजयाच्या दिशेने आगेकीच होताना आपल्याला पाहायला मिळते. संघ नक्कीच आपण पाहतोय पराभवाच्या काही होता, पराभवाच्या अंधारात होता परंतु शंकर सुतार ये बडे मॅच का बडा खिलाडी. ऑन साइडला केलेला फटका त्यावरती मिळते ती 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलंय का नाही नकार कळवलाय. 1 धाव आणि या एका धावेसोबत धावफलक जाते पुढे 39. 7 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 1 धावेची गरज. हलक्यात टॅप केलाय बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न.
एक धाव मिळते, ही विजयी धाव आहे अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब या संघानं या सामन्यामध्ये हा रनचेस आपण पावते सफल केलाय आणि नक्कीच पुढच्या फेरीमध्ये पोहोचतायत. हार्दिक अभिनंदन, क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. आणि या सामन्यामध्ये सामन्याचा सामनावीर पुरस्कार बडे मॅच का बडा खिलाडी नाम है शंकर सुतार, 6 गेंदे 22 रन, प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराचे मानकरी. तर नक्कीच यानंतर होणाऱ्या मॅचचा आपण टॉस संपन्न करणार आहोत. आदरणीय गणेश भाऊ शेडगे, त्याचबरोबर सन्माननीय तेजस भाऊ बुरुंगले, रोहिदासजी पनाळे